नमस्कार, सिंपल रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुपर क्रिस्पी चणे स्नॅक्स। हे स्नॅक्स खाल्ले की थांबणार नाही संपेपर्यंत। अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत स्नॅक्स आहे। रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी चणे भिजवून घेतले आहे 4 ते 5 तास आणि 2 कुकरच्या शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतले आहे ते। त्यातलं पूर्णपणे पाणी निथळून काढलं आहे। ताटामध्ये थोडेसे चणे घेतले आहेत आणि ग्लासाच्या साहाय्याने आपल्याला हे चणे प्रेस करायचे आहेत। अशा प्रकारे इथे आपले सर्व चणे प्रेस करून झाले आहेत। चणे प्रेस करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व चणे प्रेस करून होतात आणि प्रेस केल्यामुळे चण्यांना चव खूप छान लागते। प्रेस केलेल्या चण्यांमध्ये आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर घालायची, 1 चमचा चण्याचं पीठ आणि चवीनुसार मीठ। हे सर्व आपल्याला वाटीनेच हलवून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल घातलं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर चणे आपल्याला त्यामध्ये सोडायचे आहेत। मी झाऱ्याच्या साहाय्याने सोडले आहे ते आणि मोठ्या गॅसवर चणे आपल्याला तळून घ्यायचे आहे ते। हे पहा, दोन्ही बाजूने उलटून आणि पलटून घ्यायचे। क्रिस्पी होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे। क्रिस्पी झाल्याच्या नंतर चणे तेलामधून काढून घ्यायचे। इथे सर्व चणे आपले तळून झाले आहेत। चण्यांसाठी आपण पेरी पेरी मसाला घालणार आहोत। पेरी पेरी मसाला घातल्यामुळे हे चण्यांची टेस्ट आहे ना खूप छान लागते। पण तुम्हाला जर का जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही थोडंसं वरून लाल तिखट पण टाकू शकता, थोडंसं मीठ। पण पेरी पेरी मसाला टाकल्यामुळे चव खूप छान येते। हे पहा किती क्रिस्पी झाले आहेत ना, तुम्हाला आवाज तर येतच असेल। मी तुम्हाला एक चणा फोडून दाखवते। हे पहा किती क्रिस्पी झाला आहे ना, एकदम कुरकुरीत आवाज येत आहे। चणे इतके खमंग आणि कुरकुरीत लागतात ना, माझ्या घरात सगळ्यांचे फेवरेट आहे। एकदा नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा। कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली। रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।